नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. अनुभव स्टडीच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताचा जो काही भूगोल आहे, या भारताच्या भूगोलामध्ये जो पुढचा पार्ट आहे, भाग 6वा भाग आपण बघूयात. आणि अत्यंत महत्त्वाचा हा भाग ठरणार आहे. ह्याच्या पूर्वी आपण 5 भाग ऑलरेडी बघितलेले आहेत आणि हे 5 भाग जे आहेत ना, ह्याच्यामध्ये आपण नदी प्रणाली, उद्योगधंदे किंवा प्राकृतिक भूगोल, प्रशासकीय भूगोल व्यवस्थितपणे आपण बघितलेले, समजून घेतलेला आहे. आणि आता आपण बघूयात पुढचा एक टप्पा, पुढचा भाग, तो म्हणजे भाग 6वा राहील, जो म्हणजे ह्याच्यामध्ये छोटे छोटे 2-3 टॉपिक ह्याच्यामध्ये येतात. एक तो म्हणजे पहिलावाला आहे आपलं वाहतूक व दळणवळण. ओके, खूप महत्वाचं आहे, खूप शॉर्ट मध्ये, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आपल्याला येतं, सरळ सेवेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून येतं, तर तेवढं आपण बघणार आहोत. बघा, पहिला आहे राष्ट्रीय महामार्ग, ज्याला आपण नॅशनल हायवे असं म्हणतो. ओके, नॅशनल हायवे ह्याच्याविषयी आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये व्यवस्थितपणे अभ्यासलेलं आहे ऑलरेडी. पण इथं थोडेसे त्यातले पण काही मुद्दे असतील ते बाहेर आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे जे काही घटक असतील ते आपण बघणार आहोत, जे अख्ख्या भारतामधील. ओके, बघा, नॅशनल हायवे बघूयात आपण. आणि हे जे काही नॅशनल हायवे आहेत ना, हे नवीन क्रमांक आहे. त्या ठिकाणी जे मी लावलेलं आहे हे नवीन क्रमांक आहेत. आणि या ठिकाणी मी जुने क्रमांक पण तुम्हाला लिहून देतो, म्हणजे तुम्हाला एक समजून जाईल. ओके, जुने क्रमांक क्वेश्चन विचारतील, जर जुने असतील ना तर जुने क्रमांक पण कधी पाठीमागचा 2017-18 किंवा त्याच्या अगोदरचा जो प्रश्न असेल ना, तो रिपीट जर ते विचारले तर मात्र आपल्याला त्यावेळेस जुना क्रमांक फायद्याचा मिळून जाईल. ओके, बघा, पहिला आहे तो म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक 19. नॅशनल हायवे क्रमांक 19 जो पूर्वी होता ना, ग्रँड ट्रंक रोड म्हणतो आपण, दिल्ली ते कोलकाताचा, तो आहे ना, तो अमृतसरचे कोलकातावाला, तो ग्रँड ट्रक मार्ग आहे ना, तो पूर्वी 1 नंबरचा हायवे होता, जो आज काय म्हणतो आपण, नॅशनल हायवे क्रमांक 19 असं त्याला म्हणतो. जुना क्रमांक किती येतं, जुना क्रमांक आहे 1, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे नॅशनल हायवे क्रमांक 44, 44 नंबरचा हायवे, जो जुना होता 7 नंबरचा हायवे, म्हणजेच कुठला असेल, श्रीनगर ते कन्याकुमारीचा भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग विचारलं तर तो आहे हा वाला नॅशनल हायवे क्रमांक 44 किंवा 44. हा भारतातील सर्वात लांब आहे, लक्षात ठेवा. भारतातील सर्वाधिक लांबीचा आहे, जो मी पुढे तुम्हाला मॅपमध्ये परत सांगेन. त्याच्यानंतर नॅशनल हायवे क्रमांक 48 आहे. हा 48 आहे, तो काय सांगतो, दिल्ली ते चेन्नई दरम्यानचा आहे. पूर्वी ना 2 हायवे होते आपल्या भारतामध्ये, एक 4 नंबरचा हायवे, दुसरा 8 नंबरचा हायवे. म्हणून जुना जो आहे ना, तो 4 आणि 8 या दोनला एकत्रीकरण केलं आणि दिल्ली ते चेन्नई बनवलेलं आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, दिल्लीवरून मुंबईला 4 नंबरचा हायवे, मुंबईवरून चेन्नईला 8 नंबरचा हायवे. मग 4 आणि 8 दोन्ही पण काढले, 48 बनवलं. त्यामुळे सोपं पण आहे, लक्षात ठेवा. 4 आणि 8 शेजारी शेजारी आपण जर ठेवलं तर ते बनतं 48. कळलं का? त्यानंतर आहे नॅशनल हायवे क्रमांक 52 आलं, जे जोडतं सोलापूर ते चित्रदुर्गला. सोलापूर ते चित्रदुर्ग, जो नवीन क्रमांक 52 आहे. जुना कुठला असेल, जुना क्रमांक आहे याचं, ह्या 52चं, तो म्हणजे 13. नॅशनल हायवे क्रमांक 13चं बनलेलं आहे कुठलं आता, 52. त्यानंतर आहे NH आहे, NH 53 आहे, 53 नंबरचा हायवे, जो सांगतो हाजिरा ते कोलकाता. म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात लांब विचारतो हा आहे. ओके, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, धुळे टू कोलकाता म्हणतो, धुळे पासून कोलकाताला, तो हाच आहे NH 53 वाला. जुना नंबर किती असेल याचं, यात जुना नंबर आहे 6. ठीक आहे, जुना 6 नंबर होतं, आता नवीन आहे 53. त्यानंतर आहे नॅशनल हायवे क्रमांक 60, जो पुणे ते नाशिक दरम्यान आहे, आणि याचा जुना क्रमांक आहे 50. ओके, 50चा बनला 60, नाशिक ते पुणेवालं. त्यानंतर आहे नॅशनल हायवे क्रमांक 65 नंबरचा हायवे, पुणे पासून मच्छलीपट्टणम जातो, जो सोलापूर मधून जातो. सोलापूर म्हणजे काय, पुणे टू हैदराबाद वाला जो आहे ना मेन वाला, तर तो हाच आहे, पुणे ते मच्छलीपट्टणम. जो जुना होता 9 नंबरचा हायवे, जुना 9 होता, तो तर नवीन आहे 65 नंबर. त्यानंतर आहे NH 66 नंबरचा हायवे, 66 नंबर. तो जुना होता कुठला बाबा, 17 होता जुना नंबरचा, आणि नवीन आहे 66, जो पनवेल ते कोची यांना जोडतो. म्हणजेच कोकण किनारपट्टीला लगत असणारा जो हायवे ना, उत्तर दक्षिण किंवा कोकण रेल्वेला समांतर असणारा हायवे कुठला असेल तर तो हाच आहे, पनवेल ते कोची वाला. त्यामुळं पनवेल ते कोची असू द्या, किंवा कोकण रेल्वेला समांतर असू द्या, किंवा कोकण किनारपट्टीला समांतर असू द्या, हे सगळे जे सगळे आहेत ना, हे कुठले हायवे, तो म्हणजे NH 66 पनवेल ते कोची 17 नंबरचा हायवे येतो. समजलं तुम्हाला?
लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. नेक्स्ट आता बघा, मग जसं आपण हे हायवे बघितले तसं आपण दक्षिण उत्तर कॉरिडॉर बघूयात. म्हणायचं भारताच्या दक्षिणेला आणि उत्तरेला जोडणारं मेन हायवे इथं श्रीनगर आहे. आता बघितलं आपण श्रीनगर ते या ठिकाणी आहे कन्याकुमारी. त्यामुळं श्रीनगर ते कन्याकुमारी यांना जोडणारा जो हायवे आहे दक्षिणोत्तरवाला तो आहे श्रीनगर टू कन्याकुमारी. कन्याकुमारी हा दक्षिणोत्तर कॉरिडॉर आहे, लक्षात ठेवा. आणि याचा का हायवे नंबर आहे नॅशनल, हा आहे नॅशनल हायवे क्रमांक 44 जो आता सांगितलेला आहे. किती लांबी असेल याचं 3745 किलोमीटरची लांबी आहे, 3745 किलोमीटर. समजतं का? आणि जो का हा हायवे आहे ना तो जवळपास भारतातील एकूण 11 राज्यातून जातो. हा लक्षात ठेवा. किती राज्यातून? 11 राज्यातून जातो. कुठले कुठले राज्य असतील ते बघा. एक जम्मू आणि काश्मीर आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे, दिल्ली आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे. झाले का 11? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 या 11 राज्यातून काय जातं? हा नॅशनल हायवे क्रमांक 44 जातो. लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्रातून पण हा हायवे गेलेला आहे. याच्यामध्ये दिल्ली आणि जम्मू काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश आणि बाकीचे राज्य आहेत. हा दक्षिणोत्तर जातो. महाराष्ट्रातून जर विचारलं कुठून जातो तर हा जातो नागपूरवरून. नागपूरहून जाणारा हा हायवे महत्वाचा आहे. कथक हा दक्षिणोत्तर कॉरिडॉर जसा आहे तसंच पूर्व पश्चिम कॉरिडॉर पण आपल्याकडं आहे, जो या ठिकाणापासून ते या ठिकाणापर्यंत जोडणार आहे. म्हणजेच पूर्व पश्चिम कॉरिडॉर 2 ठिकाणं जोडतं. एक आहे पोरबंदर आहे आणि पोरबंदर टू सिलचर या 2 ठिकाणं जोडतो. ओके, सिलचर कुठे येतं? हे येतं आसाममध्ये. सिलचर आसाममध्ये आहे, पोरबंदर गुजरात राज्यामध्ये आहे. कळतं का? सिलचरला पोरबंदर जोडणार म्हणजे कुठला हायवे असेल तर तो आहे पूर्व पश्चिम कॉरिडॉर, जो की खूप खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. जसं हे दोन्ही पण बघा, इथून हे दोन्ही जेव्हा छेदतील या ठिकाणी असा हायवे जाईल. मग जे हे दोन्ही पण ठिकाण छेदतील या ठिकाणी म्हणजे पूर्व पश्चिम कॉरिडॉर आणि दक्षिणोत्तर कॉरिडॉर हे दोन्ही कोणत्या ठिकाणी छेदतात विचारलं तुम्हाला तर ते ठिकाण आहे झांसी. झांसी कुठे येतं? मध्य प्रदेशमध्ये येतं. या दोन्ही ठिकाणी जोडणारा हा हायवे आहे पूर्व पश्चिम कॉरिडॉर आणि दक्षिणोत्तर कॉरिडॉर. पूर्व पश्चिम कॉरिडॉर आणि दक्षिणोत्तर कॉरिडॉर महत्वाचं येतो. जसं आणखीन एक आहे सुवर्ण चतुष्कोन महामार्ग म्हणतो आपल्याला. सुवर्ण चतुष्कोन मध्ये गोल्डन क्वाड्रेटल. ओके, सुवर्ण चतुष्कोन आयएमपी हे भारतामधील 4 ठिकाणे जोडतो. ठीक आहे, 4 ठिकाणे यांना जोडणार आहे. कुठले कुठले बाबा? एक या ठिकाणी दिल्ली आहे, दिल्ली या ठिकाणी आहे मुंबई, दिल्ली मुंबई या ठिकाणी चेन्नई आहे, चेन्नई आणि या ठिकाणी तो कोलकाता. ठीक आहे. या 4 ठिकाणा जोडणार सुवर्ण चतुष्कोन महामार्ग जो आहे ना तो लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणी जोडतं, कोणत्या ठिकाणी जोडत नाही वगैरे ते तुम्हाला पेपरला विचारतील. मग 5846 किलोमीटरची लांबी आहे. 5846 किलोमीटर याची एवढी लांबी आहे. या सुवर्ण चतुष्कोन महामार्गाचे आयएमपी आहे. समज तुम्हाला हे सुवर्ण चतुष्कोन महामार्ग लक्षात ठेवा. हे होते आपले छोटेसे का होईना परंतु महामार्ग. आणि रेल्वे विचारलं तर तुम्हाला माहिती असेल आता रेल्वे विषयीची माहिती आपण स्टॅटिक जीके मध्ये पण बघणार आहे. भारतीय रेल्वे जे आहे आपण महाराष्ट्रामध्ये पण बघितलेलं आहे साधारणतः. ओके, मग बघा आता भारतीय रेल्वेमध्ये ना, भारतीय रेल्वेमध्ये भारतामध्ये जी पहिली रेल्वे धावली, फर्स्ट रेल्वे म्हणतो मी, पहिली रेल्वे धावली होती 14 एप्रिल 1853 मध्ये. पहिली रेल्वे आहे कुठं? मुंबई टू ठाणेला. ठीक आहे, मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली आहे. मग ह्या जी काय रेल्वे ना, ह्या रेल्वे 1853 मध्ये धावली होती. महत्वाचं आहे ह्या पहिल्या रेल्वे इंजिनाची नावं काय असतील? रेल्वेचे काही इंजिन आहेत ना, इंजिन यांची नावे काय काय असतील तर 3 नाव होते. एक सिंध,
दुसरा आहे साहिब, तिसरा आहे सुलतान. ही 3 नावं लक्षात ठेवा. पहिल्या रेल्वे इंजिनाचे 3 नावं कुठले असे? सिंध, साहिब आणि सुलतान. यस. यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता? भारताचा गव्हर्नर जनरल कोण असेल तर तो आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळामध्ये भारतामध्ये रेल्वे सुरू झालेलं आहे. कळतं का? त्यानंतर 1911 मध्ये भारतात, ठीक आहे, भारताचा क्वेश्चन विचार वन लाइनर मध्ये, भारतात फर्स्ट पहिली व्यावसायिक, भारतातील पहिली व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली आहे? विमान सेवा सुरू झाली ती कोणत्या वर्षी? तर तो ठिकाण आहे, तो वर्ष आहे 1911. 1911 मध्ये पहिली व्यावसायिक विमान सेवा सुरू झालेलं आहे. कळलं? हे पण पॉइंट जाता लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघत आपण भारतीय वने. आता भारतीय वने किंवा वनसंपत्ती, जास्त तुम्हाला फापट पसार सांगत बसत नाही, पॉइंट टू पॉइंट मुद्देशीर आपण काय करत आहोत, बघत आहोत. ओके, त्यामुळे जास्त तुमचा वेळ पण जाणार नाही आणि परीक्षाभिमुख तुम्हाला माहिती पण सापडेल. त्यानंतर आहे बघा पहिला मुद्दा ह्याच्याविषयी, स्वतंत्र भारताचे पहिले वन धोरण कधी मंजूर करण्यात आलं होतं? तर तो 1952 आहे. भारताचे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचं पहिलं वन धोरण, नंतर पण वन धोरण आलं 88 ला वगैरे, पण पहिलं वन धोरण कुठलं असेल तर तो 1952 आहे. आणि त्यावेळेस भारताचे पहिले वनमंत्री कोण होते? तर कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी, ज्याला आपण के.एम. मुन्शी असं म्हणतो. भारताचे पहिले वनमंत्री कोण असतील? के.एम. मुन्शी असं होते. त्यानंतर भारतात वन महोत्सव साजरा करायला सुरुवात झालेली आहे कोणत्या वर्षापासून? तर तो वर्ष आहे 1950. 1950 पासून वन महोत्सव साजरा करायला सुरुवात झालेला आहे. वन्यजीव संरक्षण कायदा हा कोणत्या वर्षीचा असेल? तर तो 1972. लक्षात ठेवा, वन्यजीव संरक्षण म्हणजे वनामध्ये राहणारे जेवढे पण जीव आहेत ना, त्यांना संरक्षण करण्यासाठीच कायदा भारत सरकारने आणला होता 1972 मध्ये. मग ह्याच्यामध्ये काही संरक्षण सूची आणि असंरक्षण सूची दिलेली आहेत. म्हणजे असे काही संरक्षण सूचीमधले प्राणी आहेत ज्यांना आपण मारलं की आपल्याला शिक्षा होऊ शकते, आपण मारू शकत नाही. असंरक्षित प्राण्यांना आपण मारून खाऊ पण शकतो. त्यामुळं हरिण, वाघ, गेंडा, त्यानंतर तुमचा हत्ती, ठीक आहे ना, हे जे मोर, हे जे प्राणी आहेत हे सगळ्यांना आपण मारू शकत नाही, ते संरक्षित कॅटेगरीमध्ये येतात याच्यामध्ये, ह्या संरक्षण कायद्यामध्ये. त्यानंतर सामाजिक वनीकरण काय प्रकल्प हा कोणत्या वर्षी सुरू झाला? तर तो आहे 1951 मध्ये. सामाजिक वनीकरण प्रकल्प 1951 आहे. पर्यावरण संरक्षण करण्यासाठीचा अधिनियम 1986 मध्ये करण्यात आलं आहे. 1986 चा पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो 5 जूनला. भारताचे नवीन राष्ट्रीय वन धोरण कोणत्या वर्षीचा असेल? तर तो 1988. बघा, हा पहिला आहे आणि हा नवीनतम राष्ट्रीय वन धोरण आहे. सध्या हेच वन धोरण चालतं, 1988 आहे. आणि या 1988 वन धोरणानुसार एकूण क्षेत्रफळाच्या, ठीक आहे, जेवढं पण क्षेत्रफळ आहे या एकूण क्षेत्रफळाच्या 33% भागावरती काय असलं पाहिजे? वने असलं पाहिजेत असं सांगण्यात आलेलं आहे. किती टक्के भागावरती? 33%. म्हणजे जर 100%, म्हणजे 100 तर महाराष्ट्राची भूमी जर आपण 100 मानलं, त्यापैकी 33% भागावरती किमान वनक्षेत्र असलं पाहिजे. पण आहे का तेवढं भारतामध्ये? भारतामध्ये पण नाही आणि महाराष्ट्रामध्ये पण नाही. कळलं? पण काही काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये जास्त आहे, याच्यापेक्षा 33% पेक्षा पण जास्त आहे. त्यानंतर भारतातील पहिले वन महाविद्यालय कोणत्या ठिकाणी स्थापन झालं असेल? तर ते पहिलं वन महाविद्यालय डेहराडून 1906 मध्ये, जी उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून. त्यानंतर भारतीय वन संशोधन संस्था कुठे येतं? हे पण येतं डेहराडूनलाच. भारतीय वन संशोधन संस्था, इंडियन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणजे याचं इंडियन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट IFRI, ही संस्था कुठे येतं? डेहराडून या ठिकाणी आहे. आणि हीच संस्था काय करते? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती वने आहेत, वन कमी झालं, घटलं, कमी झालं, जास्त झालं, हे सगळं आकडेवारी प्रसिद्ध करतं IFRI करत असतं. त्यानंतर भारतातील सर्वात महागडे लाकूड कुठलं असेल? तर तो चंदनाचा गाभा, तो सर्वात महाग तुम्हाला माहिती असेल. नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे येतं? हे तर लखनौ या ठिकाणी. नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौला आहे. भारतातील सर्वाधिक वनाखाली क्षेत्र असणारं राज्य कुठलं असेल? राज्य आहे मध्य प्रदेश. सर्वाधिक वनाखाली क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि जर टक्केवारीनुसार म्हटलं सर्वाधिक वनक्षेत्र कुठं असेल तर तो आहे मिझोराममध्ये.
मिझोराममध्ये सर्वात जास्त टक्केवारीनुसार म्हणजे एकूण जमिनीच्या जास्त टक्के वन कुठं आहे, इथं मिझोराममध्ये आहे. आणि सर्व जर आपण झाडं मोजले, वनक्षेत्र मोजलं तर ते भरतं मध्य प्रदेशचं. भलेही मध्य प्रदेश हा संपूर्ण भारतातील 2 नंबरचा क्षेत्रफळानुसार राज्य असेल तरी मात्र लोक आपल्या वनामध्ये तो 1 नंबरला आहे. कारण राजस्थान जरी 1 नंबर असला तरी तिथं वाळवंटीकरण जास्त आहे, वाळवंट जास्त, त्यामुळे तिथं वनांचं जे काही प्रमाण ते कमी आहे. कळलं हा मुद्दा. त्यानंतर एक आंदोलन आहे वन जो आहे ना वने, वनाचं संरक्षण करण्यासाठी एक आंदोलन पार पडलं होतं ज्याला म्हणतो चिपको आंदोलन. ओके, जे 1973चं हे चिपको आंदोलन आहे. आणि ह्याचे करते येतं सुंदरलाल बहुगुणा, सुंदरलाल बहुगुणा आणि चंदी प्रसाद भट. ओके, यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं उत्तराखंड या राज्यामध्ये. नुकतंच सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन देखील झालेलं आहे खूप दिवसापूर्वी. त्यानंतर आहे अपिको आंदोलन. जसं चिपको आंदोलन आहे ना तसं अपिको आंदोलन पण आहे. चिपको म्हणजे काय, काय झाड आहे, झाडाला कोण तोडायला आलं तर ते बाया त्याला असं घट्ट मिठी मारून थांबायचे, आता मारा, आता तोडणार कसं, असं त्याचं चिपको आंदोलन. आणि अपिको आंदोलन 1983चं आंदोलन आहे. कुठं, आपल्या पांडुरंग हेगडे यांनी सुरू केले हे आंदोलन आहे. कुठं, तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. कर्नाटकमध्ये येतं पांडुरंग हेगडे अपिको आंदोलन आहे मात्र ते. ओके, अपिको आंदोलन आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया. ठीक आहे, त्यानंतर भारतातील फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं तर हे व्यक्ती येतं जाधव पायेंग. जाधव पायेंग लक्षात ठेवा. ओके, जाधव पायेंग हे येतं फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया. जाधव पायेंग IMP. हे सगळे मुद्दे आहेत ना, हे वनाविषयीचे मुद्दे आहेत, लक्षातच ठेवायचं आहे. समजला हा मुद्दा ओके मध्ये. चला, त्यानंतर बघा आपण लोकसंख्या. लोकसंख्या खूप महत्वाचे मुद्दे आहेत लोकसंख्येवरती, कारण लोकसंख्येवरती पण मुद्दे तुम्हाला प्रश्न विचारतातच, परंतु लोकसंख्या समजणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. त्याविषयी हिस्ट्रीमध्ये मी जास्त जात नाही, कारण ते तुम्हाला आपण खूप वेळेस ते सांगितलेलं असतं, कुठं ना कुठं त्याला तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर बघा मग जनगणना जे आपण बघणार आहे, लोकसंख्या जे आपण भारताचं बघणार आहे ते 2011चं आपण बघणार आहे, कारण नवीन आकडेवारी अजून आलेली नाही. मग ज्या वेळेस येईल ना, ज्यावेळेस ते येईल ना आकडेवारी 2000 नवीन आकडेवारी, त्यावेळेस आपण परत बघूयात 2026 आणि 2027 मध्ये जनगणना होणार आहे नवीन वाली. तर ते आपण त्या आकडेवारीच्या अगोदर आपण ही आकडेवारी बघणं गरजेचं आहे. मग 2011ची जनगणना आहे ना, मग ही जी काही जनगणना होती 2011ची जनगणना ही एकूण किती होती बाबा, एकूण जी काही जनगणना नाही ही आहे आपली 15वी जनगणना आहे एकूणामध्ये. आणि स्वातंत्र्यानंतरची म्हटलं तर ती 7वी जनगणना आहे. ठीक आहे, स्वातंत्र्यानंतरची 7वी आहे, एकूणामध्ये 15वी जनगणना आहे. पहिली जी काही जनगणना पार पडली होती ना, पहिली फर्स्ट जनगणना पार पडली होती 1872 मध्ये. ठीक आहे, 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या कार्यकाळात. मात्र हे दशवार्षिक होतं का, नाही, दशवार्षिक जनगणना 1881 पासून स्टार्ट झालं, लक्षात ठेवा. मात्र लॉर्ड मेयोनी स्टार्टिंग तरी केलेलं आहे जनगणनेचं. मग जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो, हा असतो 11 जुलैला. 11 जुलैला असतो जागतिक लोकसंख्या दिन, कारण जगाची लोकसंख्या 1987 मध्ये 5 अब्ज झाली होती. तो जो का दिवस आहे ना, तो दिवस आपण 1989 पासून 11 जुलै हा दिवस आपण काय करतो, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतो, लक्षात ठेवा. त्यानंतर मग आता बघूयात आपण भारताचं. भारताची लोकसंख्या किती आहे, मग या 11च्या जनगणनेनुसार सांगतो 121 कोटी लोकसंख्या भारताची आहे. किती, 121 कोटी लोकसंख्या भारताची आहे 2011च्या जनगणनेनुसार. तर सध्या बघितलं, सध्या 2025 मध्ये तर ते 143 अब्जच्या वर गेले, 145 अब्ज झाले आहे. ठीक आहे, आता जास्त आहे पण लक्षात ठेवा एवढं तरी, 11च्या जनगणनेनुसार 121 कोटी. मग आता बघा भारतातील सर्वाधिक व सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे. सर्वाधिक 146 कोटी, करेक्ट. सध्या भारतामध्ये किती लोकसंख्या आहे, 146 आहे सध्या म्हणजे 2025 नुसार विचारलं तर 146 कोटी लोकसंख्या आहे. आणि संपूर्ण जगामध्ये तो भारत हा कसा आहे, हा 1 नंबरला येतो, चीन 2 नंबरला येतो. मात्र 2011च्या वेळेस जर बघितलं तर आपण भारतात 2 नंबरला येत होता आणि चीन 1 नंबरला येत होता. मग आता भारतातील सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वात कमी लोकसंख्या. सर्वाधिक लोकसंख्या आहे उत्तर प्रदेशमध्ये,
उत्तर प्रदेश हा 1 नंबरला येतो, 2 नंबरला येतो महाराष्ट्र आपला. ओके, उत्तर प्रदेश 1 नंबरला, महाराष्ट्र 2 नंबरला, 3 नंबरला बिहार येतो, 4 नंबरला पश्चिम बंगाल येतो, 5 नंबरला आंध्र प्रदेश येतो. मग सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कुठलं असेल? सर्वात कमी आहे सिक्कीमचं. संपूर्ण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वात कमी लोकसंख्या. सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेश, 2 नंबरला महाराष्ट्र आहे, म्हणून 2 नंबरला पण लक्षात ठेवा. आणि सिक्कीम सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त मग आहे लोकसंख्येची घनता किती आहे. दर चौरस किलोमीटरला लोकसंख्या किती राहते भारतामध्ये, तर त्याला म्हणतो लोकसंख्येची घनता. मग ते कुठं राहू द्या, महाराष्ट्र असू द्या, गुजरात असू द्या, अख्खे भारत असू द्या, किती चौरस किलोमीटरला दर चौरस किलोमीटर 1 किलोमीटर वा 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये एकूण किती लोकसंख्या राहते, तर ते त्याला म्हणतो आपण घनता. किती आहे घनता? भारताची लोकसंख्येची घनता किती असेल तर ते आहे 382 आहे दर चौरस किलोमीटर. 382 एवढी लोकसंख्येची घनता आहे दर चौरस किलोमीटरला, 382. आणि मग सर्वाधिक घनता आणि सर्वात कमी घनता असणारं राज्य कुठलं असेल? बघा, सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे, तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी, इथं लिहितो दोन्ही पण मुद्दे. ओके, सर्वाधिक लोकसंख्येची घनता, सर्वाधिक आणि सर्वात कमी. सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे आपल्या बिहारमध्ये, सर्वात कमी आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा, सर्वाधिक लोकसंख्येची घनता बिहारमध्ये आहे, सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये खूपच कमी आहे, फक्त 17 आहे आणि इकडे हजारो आहे. ओके, कळलं? हे आहे सर्वाधिक आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता, IMP आहे. त्याच्यानंतर एक मुद्दा येतो तो म्हणजे लिंग गुणोत्तराचा. लिंग गुणोत्तर, ज्याला आपण काय म्हणतो सेक्स रेशो असं म्हणतो, किंवा त्याला आपण म्हणतो स्त्री पुरुष प्रमाण. स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे आणि हे कसं असतं? हे असतं दर हजारी. 1000ला असतं 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची असणारी संख्या थोडक्यात. मग आता हे किती राहील भारताचं? भारताचं किती असेल तर ते 943 आहे. लक्षात ठेवा, किती आहे? 1000 पुरुषांच्या पाठीमागे असणारी स्त्रियांची संख्या 943 आहे. मग सर्वाधिक आणि सर्वात कमी वाले लिंग गुणोत्तराचे राज्य बघा. सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे केरळचं आहे, केरळचं आहे. आणि सर्वात कमी कुठलं असेल? सर्वात कमी लिंग गुणोत्तराचं राज्य आहे तो म्हणजे हरियाणा. हरियाणा आहे, खूप म्हणजे खूपच कमी. आणि सर्वात कमी वनक्षेत्रवाला राज्य पण हरियाणाचं. लक्षात ठेवा, आपण सर्वाधिक वनक्षेत्र बघितलं मध्य प्रदेश, सर्वात कमी वालं वनक्षेत्र हरियाणाचं आहे. हा कळला तुम्हाला मुद्दा? IMP आहे. त्याच्यानंतर आहे मग साक्षरता. साक्षरता आहे संपूर्ण भारतामध्ये जी काही 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता आहे तर ते आहे 73%. आणि महाराष्ट्राची साक्षरता होतं 82.3%. 82.3% महाराष्ट्राचं आहे, भारताचं आहे 73%. मग आता सर्वाधिक साक्षरता आणि सर्वात कमी साक्षरता असणारं राज्य कुठलं असेल? सर्वाधिक साक्षरता राज्य आहे केरळ. परत एकदा केरळ आहे 1 नंबरला सर्वाधिक साक्षरता. सर्वात कमी साक्षरता कुठं असेल तर तो बिहार. बिहारमध्ये सर्वात कमी साक्षरतेचं राज्य आहे. मग साक्षरतामध्ये जर विचारलं बघा, भारतामध्ये 100% कार्यात्मक साक्षर राज्य कोण उत्तर पडलेलं आहे? भारतामध्ये सध्याच्या घडीला कार्यात्मक साक्षर राज्य पहिलं वाला कुठलं बनलं असेल 2025 मध्ये, तर तो आहे मिझोराम. मिझोराम 1 नंबरला बनलेला आहे. 2 नंबरला कुठलं असेल? गोवा आहे. 3 नंबरला सिक्कीम आहे. कळलं तुम्हाला हे 2 नंबरला? हा, ओके. मिझोराम लक्षात ठेवा कार्यात्मक साक्षर राज्य. मात्र जे अगोदरपासून म्हणतो ना 100% साक्षर जिल्हा कुठला असेल जिल्हा, तर तो एर्नाकुलम आहे. सॉरी, त्रिपुरा आहे. करेक्ट. मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा. बघा 100% साक्षर राज्य कुठलं असेल, सॉरी जिल्हा कुठला असेल तर तो जिल्हा आहे एर्नाकुलम. एर्नाकुलम जिल्हा आहे. आणि अच्छा, मग सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कुठला कोण सांगतं? सर्वाधिक साक्षरतेचा आणि सर्वात कमी साक्षरतेचा. जास्त वालं आणि कमी वालं जर विचारलं जिल्हा कुठले आहेत साक्षरतेमधले जिल्हे बघून घ्या. हे जास्त वाला आहे एर्नाकुलम आहे. आणि कमी वाला कुठला असेल तर तो अलीराजपूर मध्य प्रदेश मध्ये येतं. हे सर्वात कमी साक्षरता वालं काय आहेत आपले जिल्हे आहेत, लक्षात ठेवायचं संपूर्ण भारतामध्ये. नेक्स्ट पुढचा आहे सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेलं राज्य कुठलं असेल? सर्वाधिक शहरी लोकसंख्या असणारं राज्य आहे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जवळपास 45.2% लोकसंख्या
सिटीमध्ये राहते, शहरी भागामध्ये राहते. सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असणारं राज्य कुठलं असेल तर तो आहे उत्तर प्रदेश. कारण एकूणामध्येच लोकसंख्या उत्तर प्रदेशची कशी आहे जास्त आहे. हे तुमचे महत्वाचे मुद्दे लोकसंख्येचे किंवा जनगणनेचे. साक्षरता किती टक्के आहे, घनता किती आहे आणि लिंग गुणोत्तर किती आहे, कशामध्ये जास्त आहे कशामध्ये कमी आहे, हे सर्व तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. हे आहे छोट्या स्वरूपामध्ये लोकसंख्या. आता बघा आपण काहीसे असे मुद्दे जे नदी व काठावर ठिकाणी हे स्टॅटिक जीके मध्ये पण येतं आणि हिथं पण मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. बघा पहिला आहे झेलम. कोणत्या नदीच्या काठावरती कोणते सिटी आहे एवढंच आहे. झेलम नदीच्या काठावरती श्रीनगर आहे जी जम्मू काश्मीरची राजधानी येतं. अड्यार या नदीच्या काठी चेन्नई आहे जी राजधानी आहे तामिळनाडूची. यमुना या नदीच्या काठी 3 ठिकाणी येतात, दिल्ली, मथुरा आणि आग्रा. महानदीच्या काठी येतं कटक आणि संबळपूर पण येतं. वैगई या नदीच्या काठी येतं मदुरई. ज्याला आपण मदुरईला मीनाक्षीचं मंदिर पण खूप प्रसिद्ध आहे, जो तामिळनाडूमध्ये आहे. हुगळी या वितरिका किंवा या नदीच्या काठी येतं कोलकाता, जी पश्चिम बंगालची राजधानी आहे. मांडवी नदीच्या काठी येतं पणजी, जी गोव्याची राजधानी आहे. चंबळ या नदीच्या काठी येतं कोटा, जो की राजस्थानमध्ये येतं. कृष्णा नदीच्या काठी सांगली आणि विजयवाडा आहेत खूप प्रसिद्ध. विश्वामित्र नदीच्या काठी आहे वडोदरा, वडोदरा म्हणजेच जे वडाचे शहर बडोदावालं, विश्वामित्र या नदीच्या काठी आहे. त्यानंतर मुशी नदीच्या काठी हैदराबाद येतं आणि नर्मदा नदीच्या काठी जबलपूर आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय आहेत, गोमती आहे. गोमती या नदीच्या काठी उत्तर प्रदेश राजधानी लखनौ येतं. लखनौ. गोमती नदी. शरयू या नदीच्या काठी अयोध्या येतं. अयोध्या ज्याला पूर्वीचं नाव जुनं नाव आहे फैजाबाद, अयोध्याचं नवीन नाव आहे शरयू, अयोध्या. ओके. त्यानंतर सतलज नदीच्या काठ्यात लुधियाना आणि फिरोजपूर जे पंजाबमध्ये येतात. इरई या नदीच्या काठी चंद्रपूर येतं. गोदावरी नदीच्या काठी बघा नाशिक आहे, नांदेड आहे, पैठण आहे, गंगाखेड आहे आणि राजमहेंद्री पण आहे गोदावरी नदीच्याच काठी. कावेरी आहे. कावेरी नदीच्या काठी श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली येतं. श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली कावेरी नदी. तापी नदीच्या मुखाशी आहे सुरत, जे गुजरातमध्ये तापी नदी. साबरमती नदीच्या काठी अहमदाबाद, जिथे सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम पण आहे. त्यानंतर तावी या नदीच्या काठी जम्मू, हिवाळी राजधानी आहे जम्मू काश्मीरची, कुठले जम्मू, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे गंगा नदीच्या काठी येतं कानपूर, वाराणसी, पटना आणि हरिद्वार. गंगा नदीच्या काठी येतात. त्यानंतर आहे सिंधू नदीच्या काठी काय येतं, लेह येतं. सिंधू नदीच्या काठी लेह येतं. आता एक दिलं नाही, तिथे लिहून देतो बघा. एक आहे तो म्हणजे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्र आहे. या ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी कुठले कुठले शहर असतील, एक गुवाहाटी आहे, दिब्रुगड आहे, दिसपूर आहे, जे आसामची राजधानी आहे. ठीक आहे. हे सर्व शहर कुठलं ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठी येतात. नदी व काठावर ठिकाणे ह्याच्या बाहेरचं शक्यतो क्वेश्चन जाणार नाही, व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. अजून एक अशाच प्रकारचा टॉपिक बघूया, तो म्हणजे थंड हवेची ठिकाणे. संपूर्ण भारतामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या थंड ठिकाणी कोणत्या राज्यात आहे, असं क्वेश्चन तुम्हाला विचारतील. माउंट हॅरिएट आहे. कुठं असेल, माउंट हॅरिएट थंड ठिकाण कुठे येतं, अंदमान व निकोबार मध्ये येतं. माउंट हॅरिएट अंदमान निकोबार. गिरनार पर्वत आहे, गिरनार आणि सापुतारा हे गुजरातमध्ये येतात. चंबा, डलहौसी, धर्मशाला, कुल्लू, मनाली हे सर्व येतात कुठं, हिमाचल प्रदेश मध्ये. एकदमच एकाच वन स्ट्रोक मध्ये हे लक्षात राहत नाहीत, तुम्हाला 2दा 3दा वाचावं लागेल, 4दा परत वाचावं लागेल, मग एक एक करून तुम्हाला लक्षात राहणार आहेत. हिमाचल प्रदेश. त्यानंतर आहे गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम, जिथं हल्ला पण झाला होता, तर ते जम्मू काश्मीरमध्ये येतात. थंड ठिकाण आहे. बाबा बुदानगिरी, नंदी हिल्स, कुद्रेमुख, दांडेली हे सर्व थंड ठिकाण कुठं, कर्नाटक या राज्यामध्ये येतात. बाबा बुदानगिरीच्या टेकड्या खूप प्रसिद्ध आहेत कॉफीसाठी. बाबा बुदानगिरी टेकड्या कॉफीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. अमरकंटक आहे, पंचमढी आहे, हे दोन्ही पण कुठं, मध्य प्रदेशमध्ये, आणि हे दोन्ही पण ठिकाणं सातपुडा पर्वतरांगेमध्ये येतात. त्यानंतर आहे लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, सर्व महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील सेपरेट आपण बघितलेलं आहे. माउंट अबू थंड ठिकाण कुठे येतो, अरवली पर्वतरांगेमध्ये आहे, राजस्थान राज्यामध्ये. कोडाईकॅनल, उटी हे दोन्ही पण येतात कुठं, तामिळनाडूमध्ये. कोडाईकॅनल आणि उटीला तुम्ही उदगमंडलम असंही म्हणू शकता. त्यानंतर आहे अल्मोडा, मसुरी, नैनिताल, राणीखेत,
लॅन्स डाऊन हे सर्व येतात कुठं उत्तराखंड, अख्खं उत्तराखंडच थंडच ठिकाण आहे, भरपूर ठिकाणं येते. त्यानंतर दार्जिलिंगमध्ये दार्जिलिंग आहे, कालिम्पोंग आहे कुठं आपल्या पश्चिम बंगाल मध्ये. हे दोन दार्जिलिंग आणि कालिम्पोंग. दार्जिलिंग मध्ये तोच आहे तो आसामचा तो जो चहा ना चहा भारतातील पहिलं GI टॅग मिळवलं चहा उत्पादन तो इथंच आहे दार्जिलिंग. मात्र दार्जिलिंग आसाममध्ये येत नाही, पश्चिम बंगालमध्ये येतो, जो एक थंड हवेचं ठिकाण आहे. कळलं? आता बघतो आपण थोडंसं यामध्ये बीच किंवा पुळणे, बीचेस म्हणतो आपण त्याला, बीच, ठीक आहे ना, पुळण. मग हे पुळण कोणत्या राज्यामध्ये आहे आणि ते कोणतं आहे ह्याच्यावरती क्वेश्चन असतो भरतीला किंवा कोणत्या स्थळ सेवेला. गोवा आहे अगोदर. गोवा या राज्यामध्ये भरपूर पुळण आहेत, बीचेस आहेत. एक कलंगूट आहे, बागा आहे, दोनापावला आहेत, कोलवा आहे आणि अगोंडा आहे. लक्षात ठेवा, अगोंडा, बागा, दोनापावला, कलंगूट आणि कोलवा गोवामध्ये येतात. त्यानंतर आहे केरळ. त्यानंतर केरळमध्ये आहे तर कोवालम बीच, मरारी बीच, वारकला बीच आणि कप्पड बीच. कोवालम आणि कप्पड यांना ब्ल्यू फ्लॅगचा सर्टिफिकेटचा दर्जा देखील भेटलेला आहे. जे बीच कुठे येतं? केरळमध्ये येतात, कोवालम आणि कप्पड. त्यानंतर कर्नाटकमध्ये येतं गोकर्ण आणि कापू. गोकर्ण आणि कापू कर्नाटकमध्ये येतात. लक्षद्वीपमध्ये आहे बंगारम बीच. ओके, बंगारम बीच कुठे येतो? लक्षद्वीप या राज्यामध्ये, या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. त्यानंतर तमिळनाडूमध्ये आहे तर मरीना बीच, आणि मरीना बीच हे भारतातील सर्वात लांब आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचे बीच कुठलं असेल तर मरीना, तमिळनाडूमध्ये येतं. त्यानंतर आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशमध्ये येतं यारदा बीच, यारदा आहे आंध्र प्रदेशमध्ये. अंदमान व निकोबारमध्ये आहे राधानगर एलिफंटा बीच. हे एलिफंटा बीच आहे, एलिफंटा लेणी नाही. एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये, एलिफंटा बीच अंदमान निकोबारमध्ये. आणि राधानगर तर खूपच प्रसिद्ध आहे, जो एक ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा भेटला ह्याला पण. ओडिसामध्ये येतं कुठलं? चंद्रभागा बीच. भारतातील पहिलं बीच कोणतं आहे जो ब्ल्यू फ्लॅगचा सर्टिफिकेट दर्जा भेटलेला आहे? तर तो चंद्रभागा बीच. ब्ल्यू फ्लॅगचं म्हणजे काय की त्या ठिकाणी जे वातावरण आहे ते खूप छान पद्धतीनं आहे, कचऱ्यावर कुठं पण पडलेली स्वच्छता व्यवस्था आहे, हे सगळं बघून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतो. त्यानंतर आहे पुदुच्चेरी. पुदुच्चेरीमध्ये बीच आहे पॅराडाईज. आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, परंतु तारकर्ली आणि गणपतीपुळे, तारकर्ली आहे, गणपतीपुळे आहे, जुहा आहे, चौपाटी आहे, भोगवे बीच आहे, निवती बीच आहे, त्यानंतर अलिबाग बीच आहे. भरपूर आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत. मात्र तुम्हाला इथं ते आपण लिस्ट, महाराष्ट्राची लिस्ट सेपरेटच तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये मी लिहून दिलेलं आहे. हे आता बीच IMP येतात कोणत्या राज्यामध्ये आहे हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. त्यानंतर लास्टचा तुमचा टॉपिक राहील तो म्हणजे कुठलं? रामसर करारांचा. ओके, रामसर स्थळे भारतामध्ये किती आहेत आणि कोणत्या कोणत्या राज्यामध्ये कोणतं रामसर स्थळ असतं? बघा, सर्वात पहिल्यांदा जो रामसर करार झाला 2 फेब्रुवारी 1971 मध्ये रामसर करार झाला आहे. रामसर हे ठिकाण येतं ऍक्च्युली इराण या देशामध्ये. इराण या देशामध्ये येतो रामसर. 2 फेब्रुवारी 1971 ला करार झाला आणि ह्याच्यामध्ये भारत या करारावर सही केलेला आहे. भारत समावेश झाला 1 फेब्रुवारी 1982 मध्ये. त्यामुळं रामसर कराराचा मेंबर भारत हा कधीपासून बनला? 1982 पासून बनला आहे. लक्षात? मग हा जो करार आहे तो करार लागू झाला असेल, हा करार लागू झाला होता 21 डिसेंबर 1975 ला. म्हणून 1975 पासून रामसर स्थळे डिक्लेअर केले जातात, घोषित केले जातात. जागतिक रामसर स्थळ दिन किंवा कधी असतो? 2 फेब्रुवारीला असतो. किंवा जागतिक पाणथळ दिन कधी असतो? 2 फेब्रुवारीलाच असतो, जो हावाला डेट आहे. त्यानंतर दलदलयुक्त भाग जे असतात ना, भारतामध्ये असू द्या किंवा कोणत्याही जगामध्ये असू द्या, दलदलयुक्त जे एरिया आहे त्याचं संरक्षण, त्याचं संवर्धन करण्याचं काम कोण करतं? हे रामसर कराराच्या अंतर्गत केलं जातं. का? कारण वेगवेगळे पक्षी असतील, काही जनावर असतील, काही वेगवेगळे प्रजाती असतात, ते जगतातच त्या दलदलच्या भागावर. मग दलदल जर नष्ट झाली तर मग हे प्राणी जातील कुठं? त्यामुळे त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. कोण करत असतं हे सगळं? हे करतात युनेस्को. युनेस्को ज्याचं हेडक्वार्टर पॅरिसमध्ये आहे. 1985 स्थापना, ऑड्रे अझोले त्याचे प्रमुख आहेत. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल अँड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याला आपण म्हणतो युनेस्को. कळलं का? हे डिक्लेअर करत असतं IMP, लक्षात ठेवा. मग आता जगातील पहिले रामसर स्थळ कुठलं असेल? जगातील पहिलं रामसर स्थळ आहे कोबर्ग द्वीपकल्प, जो ऑस्ट्रेलियामध्ये येतो. जगातील पहिले रामसर स्थळ कुठलं? कोबर्ग द्वीपकल्प ऑस्ट्रेलियामध्ये आहे. जगातील सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या देशात असतील? UK मध्ये आहेत. त्यांचा आकडा वाढलेला आहे बरं का आता. भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर 91 रामसर स्थळे संपूर्ण भारतामध्ये सध्याच्या घडल्या आहेत. म्हणजे 2025
जुलैपर्यंत. ओके, लक्षात ठेवा. हे 2025 जुलैपर्यंत 91 स्थळ आहे भारतामध्ये. आणि भारतातील पहिलं स्थळ कुठलं असेल तर ते चिल्का आणि केवलादेव. चिल्का आणि केवलादेव 1982 मध्ये चिल्का सरोवर ओडिसामध्ये येतं, केवलादेव राजस्थानमध्ये येतो. हे दोन्ही स्थळे भारतातील पहिले रामसर स्थळ आहेत. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कुठलं असेल तर ते सुंदरबन, जो पश्चिम बंगालमध्ये आहे सुंदरबन. भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ कुठलं असेल तर तो रेणुका रामसर स्थळ, जो की हिमाचल प्रदेशमध्ये आहे. क्षेत्रफळानुसार तो सर्वात लहान आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती असतील तर 3 आहेत महाराष्ट्रामध्ये. ओके, महाराष्ट्रामध्ये किती येतात 3 आहेत. तर ते कोणते कोणते असतील बघा. एक या ठिकाणी आहे ज्याला म्हणतो नांदूर मधमेश्वर. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे कुठलं, नांदूर मधमेश्वर, लक्षात ठेवा. दुसरं रामसर स्थळ या ठिकाणी लोणार सरोवर, लोणार हा दुसरा आहे. त्यानंतर तिसरा आहे इथं ठाण्यामध्ये, इथं ठाणे खाडीमध्ये. ओके, ठाणे खाडी फ्लेमिंगो म्हणतो आपण त्याला. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य जो 3 नंबरचा रामसर स्थळ आहे. 3च रामसर स्थळे आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. कळलं, लक्षात ठेवा. आता ही तर तुम्हाला लिस्ट दिली आहे. कोणत्या राज्यामध्ये कोणतं रामसर स्थळ आहे तुम्ही व्यवस्थित सगळं नंतर व्हिडिओ पॉज करून बघून घेऊ शकता. ह्याच्यावरती क्वेश्चन कसा असेल बघा. कसं असेल तर मी सगळं वाचून दाखवणार नाही. हे कसे असेल प्रश्न, एका तुम्हाला ठिकाण देतील आणि ते ठिकाण कोणत्या राज्यात आहे हे विचारतील. कळलं, उदाहरणार्थ इथे बघा, सध्या भारतामध्ये किती येतं 91 रामसर स्थळांची संख्या तुम्हाला दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये कुठले कुठले असतील, सुरिनसर आहे, मनसर आहे, त्यानंतर होकेर आहे, उलर सरोवर आहे. ओके, हे असे ते प्रसिद्ध आहेत ना, ते तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारतील. सुरिनसर मनसर लेक कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या राज्यात आहे, जम्मू काश्मीर येतं. त्यानंतर सो मोरिनी चोकार, जे मी नेहमी तुम्हाला चालू घडामोडीला वगैरे किंवा जीकेच्या लेक्चरमध्ये सांगत असतो ना, सो मोरी चोकार, हे दोन्ही पण रामसर स्थळ येतं, लडाखमध्ये येतात. हिमाचल प्रदेशमध्ये आहे बघा रेणुका, आता सांगितलं रेणुका, पोंग डॅम आणि तर ते चंद्रताल. ओके, चंद्रताल हे हिमाचल प्रदेशमध्ये येतात. उत्तराखंडमध्ये एकच आहे आसन, आसन बॅरेज वालं. उत्तर प्रदेशमध्ये भरपूर आहेत. ओके, समन आहे, सूर सरोवर आहे, सरसाल आहे, त्यानंतर नवाबगंज आहे, त्यानंतर समसपूर आहे, शँडी आहे, असे भरपूर आहेत. कुठं आपल्या उत्तर प्रदेशमध्ये. बिहारमध्ये येतं नागी आणि नकटी. ओके, नागी आहे आणि नकटी आहे आणि कंवर आहे, असे 3 आहेत बिहार राज्यामध्ये. नागी, नकटी आणि कंवर ताल म्हणतो आपण त्याला, ते बिहारमध्ये येतात. सिक्कीममध्ये एकच आहे, तो म्हणजे कुठला असेल तर ते आहे ओके केचो पलरी. ओके, केचो पलरी हे सिक्कीममध्ये एकच आहे. आसाममध्ये पण एकच आहे बघा, दीपोर बिल म्हणतो आपण त्याला. दीपोर बिल आसाममध्ये येतं. मणिपूरमध्ये लोकटक सरोवर आहे. त्यानंतर पाला वेटलँड, पाला आहे मिझोराममध्ये. त्रिपुरामध्ये एकच आहे रुद्रसागर सरोवर. रुद्रसागर सरोवर कुठे येतं, त्रिपुरामध्ये येतात. पश्चिम बंगालमध्ये आहे सुंदरबन आणि ईस्ट कोलकाता, सुंदरबन फेमस आहे. त्याच्यानंतर पंजाबमध्ये बघा, पंजाबमध्ये बियास, त्यानंतर नांगल आहे, हरिके आहे, हरिके ज्या ठिकाणी सतलज आणि बियासचा संगम होतो ते ठिकाण हरिके आहे. कंजली आहे, ओके कंजली आहे. त्यानंतर केशवपूर मियानी आहे. त्यानंतर रोपड आहे. हे सगळे कुठे येतात आपल्या पंजाबमध्ये येतात. त्याच्या व्यतिरिक्त हरियाणामध्ये आहेत सुलतानपूर नॅशनल पार्क आणि भिंडवास नावाचं एक वन्यजीव अभयारण्य. कुठे येतात हे हरियाणामध्ये येतात. त्यानंतर राजस्थानमध्ये आहे केवलादेव, खिचन आणि मेनार. हे बघा, हे खिचन व मेनार हे 2025 मध्ये अगदी लास्टला 90 आणि 91 हे समाज 2 आहेत, खिचन आणि मेनार. ह्याच्या व्यतिरिक्त सांबर सरोवर पण आहे. गुजरात राज्यामध्ये थोल आहे, थोल, खिजडिया, त्यानंतर वधवन आहे आणि आपलं कुठं आहे नल सरोवर आहे. नल सरोवर पक्षी अभयारण्य कुठं आहे तर आपल्या गुजरात राज्यामध्ये येतात. लक्षात ठेवा. हे म्हणजे हे तुम्हाला जोड्या लावायला विचारू शकतील, राष्ट्रीय उद्यान विचारतील किंवा वन्यजीव अभयारण्य विचारतील, सरोवर विचारतील किंवा रामसर स्थळ विचारतील. कसे विचारतील, मात्र कोणत्या राज्यामध्ये कोणत्या आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मध्य प्रदेशमध्ये भरपूर आहेत. भोज आहे, सिरपूर आहे, तवा आहे, के साख्य आहे, साख्य सागर म्हणतो आपण त्याला, आणि यशवंत मध्य प्रदेशमध्ये येतात. महाराष्ट्रामध्ये 3 आता सांगितलं आहे, ठाणे खाडी, नांदूर मधमेश्वर आणि लोणारवार. गोवामध्ये एकच आहे नंदा. गोवामध्ये एकच रामसर स्थळ कुठलं, नंदा, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कर्नाटकमध्ये येतात कुठलं, रंगनाथ तिट्टू आहे, रंगनाथ तिट्टू वन्यजीव अभयारण्य पण आहे रंगनाथ तिट्टू. त्यानंतर आहे मागडी आहे. ओके, असे भरपूर आहेत कुठं कर्नाटकमध्ये. केरळमध्ये भरपूर आहेत.
आता ह्या साऊथ वाल्यांचे नावं तर लय अवघड असतील तुम्हाला माहिती असेल. ओके, त्यामुळं केरळमध्ये कुठले कुठले असतील? सस्तम कोट्टा आहे, सस्तम कोट्टा वन्यजीव अभयारण्य किंवा सरोवर कुठं असतील तर तो आपल्या केरळमध्ये येतो. त्यानंतर अष्टमुडी आणि वेंबनाड हे दोन खूप फेमस, अष्टमुडी आणि वेंबनाड. त्यानंतर तमिळनाडूमध्ये सध्या जर विचारलं तर 20 आहेत बघा. म्हणजे सर्वाधिक रामसर स्थळे कुठं असतील तर तो तमिळनाडू आहे. ओके, तमिळनाडूमध्ये गल्फ ऑफ मन्नार आहे, त्यानंतर सुचिंद्रम आहे, सुचिंद्रम पीचवरम आहे. ओके, त्यानंतर आहे वेंबन्नूर आहे, कराईकल आहे, कराईकल आहे. त्या 20 पैकी 14 तर वन्यजीव अभयारण्याचे आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे सगळे कुठे येतात? तमिळनाडूमध्ये येतात. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये एकच आहे, कोलेरू नावाचं. कोलेरू आंध्र प्रदेशमध्ये पुलिकत नाही बरं का, अजून कोलेरू आहे. त्यानंतर चिल्का सरोवर, त्यानंतर अंसुपा आहे, हिराकूड आहे. हिराकूडचा जो काही हिराकूड धरणाचा जो पाठीमागचा भाग आहे ना जलाशय, तर तो देखील एक रामसर स्थळ आहे ओडिसामध्ये. झारखंडमध्ये एकच आहे, उधवा नावाचं, झारखंडमध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेलं आहे. ओके, हे आहेत आपले रामसर स्थळे जे खूप खूप महत्वाचे आहेत. भारतामध्ये ना मग जागतिक वारसा स्थळे किती असतील हे आपण सेपरेट आपलं स्टॅटिक जीके मध्ये आपण बघणार आहोत. सेपरेट सर्व आपण व्यवस्थितपणे बघणार आहोत. कुठले जागतिक वारसा स्थळे आणि अमूर्त जागतिक वारसा भारतामध्ये किती? 15 आहेत. आणि 15वा कुठला असेल तर तो आहे दांडिया, गरबावाला. ओके, गरबा किंवा दांडिया हा भारतातील अमूर्त वारसा स्थळ आहे, जो 15वा वारसा स्थळ आपण त्याला म्हणतो, ज्याला आपण इनटेंजिबल हेरिटेज आहे, ज्याला आपण टच करू शकत नाही. अशा वेळेला कुठले असेल तर ते वारसा स्थळे 15 लक्षात ठेवा. की हे होते अशा प्रकारे आपण जे संपूर्ण भारताचा भूगोल आहे त्यातला एक ब्रीफली खूप मोठा जो काही आपण व्हिडिओ बघितला. तर ह्या व्हिडिओमध्ये 2-3 घटक तुमचे कव्हर होतात. ते सर्व मन लावून एकदा बघा. परत तुम्ही नोट्स जर काढत असाल तुम्ही नोट्स काढून ठेवा, नसेल तर डायरेक्ट तुम्ही पुस्तक जरी घेऊन वाचत आपलं राजगुरूचं तरी तुमचं बऱ्यापैकी कव्हर होणार आहे. ओके, इथं आपण थांबूयात, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारताच्या भूगोलाचे जेवढे पण प्रश्न आहेत ना हे प्रश्न घेऊन. ओके, तर थँक्यू, जय हिंद.